विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गणेश शंकर रसाळ, शिल्पनिर्देशक टूल अँड डाय मेकर, शासकीय औद्योगिक कृषी संस्था औंध येथे कार्यरत असून मी आज आपणास टूल अँड डाय मेकर या ट्रेडविषयी माहिती सांगणार आहोत। आपला हा ट्रेड 10वी बेस ॲडमिशनवर असून या ट्रेडमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपणास प्रेस्टूल जिग्स अँड फिक्चर्स आणि टूल अँड डाय मेकर डाईज अँड मोल्ड असे दोन हे पर्याय असतात। यातील कुठल्याही ट्रेडमध्ये प्रवेश घेतला की आपणास 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये सर्वात प्रथम आपणास बेसिक फिटिंग, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट जसे की व्हर्नियर कॅलिपर, स्टील रोल, मायक्रोमीटर, आउटसाइड मायक्रोमीटर, इनसाइड मायक्रोमीटर, डेप्थ मायक्रोमीटर, साइन बार, स्लिप गेज हे शिकवले जाते। यानंतर मशीन्सवरचे वेगवेगळे कौशल्य जसे की लेथ मशीन, मिलिंग मशीन, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन, सरफेस ग्राइंडिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, रेडियल ड्रिलिंग मशीन, पॉवर हेक्सॉ तसेच सरफेस ग्राइंडिंग मशीन यावरची वेगवेगळे कौशल्य व मशीन कशी हाताळायची यावरचे प्रशिक्षण दिले जाते। या दरम्यान सलग 2 वर्षे आपणास सँडविक CNC लॅबमध्ये दररोज 2 तास याप्रमाणे CNC, VMC व ऑटोकॅड शिकवले जाते। तसेच जेनेसिस मार्फत आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। आपण 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये 150 तासाची फर्स्ट इयरला पहिल्या वर्षाला 150 तास, दुसऱ्या वर्षाला 150 तास अशी OJT ऑन जॉब ट्रेनिंग हे आयोजन करतो। यामुळे आपल्या मुलांना कंपनी व्यवस्थापन व कंपनीत कशा प्रकारचे काम चालतं ही सुद्धा माहिती दिली जाते आणि स्वतः मुलं यामध्ये काम करून हुशार होतात, पारंगत होतात। तसेच ITI मध्ये प्रवेश घेतल्यानंतर प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास 500 रुपये विद्यावेतन हे सुद्धा आपणास शासन देते। ITI पास आउट झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, बजाज ऑटो, अल्फा लावर, सँडविक आशिया, विक्ट्री टूल्स, श्रेयस टूल्स अशा प्रायव्हेट आस्थापनेमध्ये अप्रेंटिस देखील मिळते। तसेच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये इंडियन रेल्वे, 512 आर्मी बेस वर्कशॉप, ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये सुद्धा आपल्या मुलांना अप्रेंटिस मिळते। अप्रेंटिस पूर्ण केल्यानंतर प्रायव्हेट आस्थापनेमध्ये व गव्हर्नमेंट आस्थापनेमध्ये सुद्धा मुलांना जॉब लागले जातात। ITI व अप्रेंटिस पूर्ण केल्यानंतर या ट्रेडमध्ये उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर IGTR औरंगाबाद आणि NTTF कर्नाटक या ठिकाणी या मुलांना सुविधा उपलब्ध होते। डिप्लोमाला सेकंड इयरला ॲडमिशन सुद्धा घेता येते। तसेच ज्या विद्यार्थ्यांना रोजगार करायचा आहे त्यांना सुद्धा रोजगाराची संधी उपलब्ध होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना आव्हान आहे की या ट्रेडमध्ये प्रवेश घ्यावा। धन्यवाद।